गुड मॉर्निंग. बघा, हेतुअभ्यासामध्ये भाषा विषयाच्या अभ्यासापासून आज सुरुवात करतोय. आज कितवा दिवस आहे हेतुअभ्यासाचा आपला? 36वा. ओके ओके. हा बघा, काल आपण काळ आणि काळाचे उपप्रकार बघितले. हा हा तर त्याच्यामध्ये आता एक स्वाध्याय आपल्याला या ठिकाणी थोडासा राहिलेला आहे करायचा, उजळणी. काळ ओळखणे व क्रियापदाचा कंसात दिल्याप्रमाणे काळ बदलणे. ओके, म्हणजे दिलेल्या वाक्याचा काळ कोणता आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्याचा काळ पण बदलता आला पाहिजे. आपण मुख्य 3 काळ बघितले: भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. आणि त्याचबरोबर प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार बघितले आपण. साधा काळ, पहिले कोणता प्रकार आहे? साधा काळ. त्याच्यानंतर अपूर्ण काळ, रीतिकाळ. हा, असे 4 प्रकार बघितले. आता बघा, इथे एक उदाहरण दिलंय तुम्हाला, बरोबर? हा, दीक्षा वाच उदाहरण. काय पहिलं आहे तसंच वाचायचंय, हा, बदल नाही करायचा काही. हा, काळ ओळखणे व क्रियापदाचा कंसात दिले. बघा, मी वाचन करायला सांगितलं, म्हटलं पहिलं उदाहरण सांगितलं मी. याचा अर्थ तुमचं लक्ष नसतं. बरोबर लक्ष ठेवायचं, मी काय बोलतोय याकडे लक्ष असलं पाहिजे. हा, पहिलं उदाहरण वाच म्हटलं मी. हा, राधा चित्र काढ. हा, राधा पूर्ण भूतकाळ. राधा चित्र आणि कंसामध्ये कोणता शब्द दिलाय? काढ. पूर्ण भूतकाळ. हा, आणि बघा इथं जे काही राधा चित्र आणि पुढे टिंब टिंब दिलंय आणि कंसात क्रियापद दिलंय. काय दिलंय कंसात? क्रियापद. कंसामध्ये आपल्याला या ठिकाणी क्रियापद दिलेलं आहे, काढ. आणि ह्या वाक्याला पूर्ण भूतकाळ करायचं आहे आपल्याला, बरोबर आहे की नाही? हा, म्हणजे क्रिया पूर्ण दाखवायची, ती भूतकाळात दाखवायची. हा, राधा चित्र काढ. आता काढ ह्या क्रियापदाचं कशा प्रकारे बदल होईल? राधा चित्र काढत आहे. अरे बाबांनो, वाचण्या बोलण्या अगोदर त्या काळाचा विचार करा थोडा. काढत आहे म्हटल्यावर कोणता काळ झाला? हा वर्तमान काळ झाला. आपल्याला पूर्ण भूतकाळ विचारला इथं, मग त्या वाक्याच्या नामात सुद्धा बदल होत असतो, हा पण विचार करायचा. हा, राधाने चित्र काढले. शाबास. राधाने चित्र काढ हा जो काही शब्द आहे तो आपल्याला भूतकाळात करायचा आहे, म्हणजे क्रिया होऊन गेलेली आहे. आणि पूर्ण भूतकाळ म्हणजे क्रिया घडून गेली आहे. याचा अर्थ राधाने चित्र काढले होते. काय शब्द येईल? राधाने चित्र काढले होते, पूर्ण भूतकाळ. पुढचं वाक्य भाग्यश्री वाच. राकेश रोज व्यायाम. कंसात क्रियापद कोणतं दिलंय? क्रियापद कोणतं आहे? कर. हा, कर म्हणजेच करणे. करणे हे क्रियापद आहे की नाही? हा, आता याचा आपल्याला कोणता काळ बनवायचा आहे वाक्याचा? अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळ, बरोबर आहे की नाही? हा, पूजा. पूजा सांग मला कसं होईल हे वाक्य?
राकेश रोज व्यायाम. आणि कर हे क्रियापद आहे. वर्तमान काळ दाखवायचा आहे पण अपूर्ण. बोल. राकेश रोज व्यायाम करत होता. आता वर्तमान काळ होता येईल का? होता म्हटल्यावर कोणता काळ होईल रे? भूतकाळ. भूतकाळ. आपल्याला क्रिया अपूर्ण आहे म्हणजे ती चालू आहे असं दाखवायचं आहे. लक्षात घ्या, अपूर्ण याचा अर्थ काय? चालू. आणि वर्तमान काळ म्हणजे सध्या सुरू आहे असा अर्थ आहे. कोण सांगेल? राकेश रोज व्यायाम करत आहे. राकेश रोज व्यायाम करत आहे. बरोबर, ठीक आहे. किंवा बघा आता इथं रोज हा जो शब्द आहे ना, हा ह्या ठिकाणाहून काढून टाकला तरी चालेल, कारण रोज या शब्दाने तो रीती वर्तमान काळ आहे. कोणता आहे? राकेश व्यायाम करत आहे. हा, रोज हा शब्द का काढायचा आहे तर तो रीती वर्तमान काळ आहे. समजताय का? हा, मग राकेश व्यायाम करत आहे म्हणजे सध्या करत आहे, अपूर्ण आहे त्याची क्रिया. राकेशने व्यायाम केला हा पूर्ण वर्तमान काळ होईल. पूर्ण. हा, राकेश व्यायाम करत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काळाचा कोणताही प्रकार दिला असता त्या काळाच्या प्रकाराच्या क्रियापदावरून काय करता आलं पाहिजे? त्या वाक्याचा काळ ओळखून त्याचं योग्य अशा काळामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. बघा, इंग्लिश. ओपन युअर इंग्लिश स्टँडर्ड 6 टेक्स्ट बुक, पेज नंबर 77. द डक अँड द कांगारू. काढलं का पुस्तक? अरे पुस्तक काढलं का? हा, पेज नंबर 77. Okay. Now listen carefully. We have to learn the adverb. ऍडव्हर्बचा या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचा आहे. इथं बघा, आता ऍडव्हर्ब आपल्याला कोणते दिलेले आहेत? वाचा बरं हे शब्द. स्लोली. व्हेरी गुड. स्लोली. क्विकली. फ्रेंडली. लवली. नीटली. Completely. Okay, mute your mic. I am going to read these words again. Listen very carefully and try to understand. Slowly, quickly, friendly, lovely, neatly, completely. Okay? Again I am going to read.
स्लोली, क्विकली, फ्रेंडली, लवली, नीटली, कम्प्लिटली. ओके. हा, आता इथे ह्या प्रत्येक शब्दाचं तुम्ही निरीक्षण केलं असेल तर एक स्पेलिंग कॉमन आहे बघा शब्दाच्या शेवटी. कोण सांगेल? LY. एल वाय. प्रत्येक शब्दाच्या शेवटी LY लागलेला आहे बघा. ओके. आता LY जर आपण या ठिकाणी काढून टाकला या शब्दांचा तर हे शब्द काय होतील बरं? पहिला शब्द काय? Slow. स्लो, Quick. Friend. क्विक, friend, फ्रेंड, love, net, नीट नीट, Complete. complete. ओके. ओके. ओपन युअर इंग्लिश नोटबुक. वही उघडायची आहे तो अभ्यासाची आणि त्याच्यामध्ये हे शब्द लिहून घ्यायचे. ओके. हा, या लवकर आवरा. स्टार्ट. 1 मिनिट वेळ देतोय फक्त मी तुम्हाला. slowly, quickly, friendly, lovely, neatly, and completely. झाले का लिहून? हो आलं. ओके. हा, राणी वाच एकदा हे शब्द. ऍडवर्ब सगळे वाच. आवाज येतोय राणी? सर मी वाचू? थांबा थांबा. हा, भावना वाच. भावना. Slowly, हा. pinkly, friendly, lovely, neatly, completely. व्हेरी गुड. हे जे काही वर्ड्स आहेत यांना ऍडवर्ब्स म्हणतात. काय म्हणतात? Adverse. हा. आता ऍडवर्ब आपण बघा क्रियाविशेषण, आपण नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ऍडवर्ब या सगळ्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. Here is a one activity. मला काय करायचंय? अशा पद्धतीने एक मास्कचं चित्र काढायचंय. ओके. आणि मास्कचं चित्र काढून त्याच्यावर शब्द लिहायचे. स्लोली, स्लोली, लवली, लवली. ओके.
आता हे जे काही शब्द दिले, तुम्ही जे लिहिले हे शब्द तुम्हाला कुठे शोधायचे? The name of the lesson is duck, the duck and the kangaroo. गारू डक अँड द कांगारू हा लेसन तुम्हाला रीड करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये हे शब्द कुठं कुठं आले आहेत त्या शब्दांना अंडरलाईन करायचे आहे. जे आता शब्द तुम्ही वहीमध्ये लिहिले हा लेसन वाचायचा आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते शब्द आहेत ते शब्द अंडरलाईन करायचे आहेत. ओके, कराल एवढं मग? ओके ओके बघा. आणि इंग्रजीच्या वहीमध्ये म्हणजे तुमच्या ह्या सेतू अभ्यासाच्या वहीमध्ये मी जेवढे ऍडव्हर्ब दिलेत हे ऍडव्हर्ब तुम्हाला 5 वेळा लिहायचे. किती वेळा? 5 वेळा. 5 वेळा. एक ऍडव्हर्ब 5 वेळा लिहा. एक ऍडव्हर्ब 5 वेळा एका खाली एक अशा पद्धतीने सर्व ऍडव्हर्ब 5 वेळा लिहायचे. आणि त्याच्यावरती हेडलाईन काय द्यायचं? ऍडव्हर्ब लिहा. या शब्दांच्या सगळ्यात वर पहिल्या लाईनवर लिहा ऍडव्हर्ब. ऍडव्हर्बचं स्पेलिंग लिहा. ए लिहा, कॅपिटल ए, डी, व्ही, ई, आर, बी. बी फॉर बॉल लास्टला बरं का. हा काय स्पेलिंग लिहिलं? ए, डी, व्ही, ई, आर, बी. ऍडव्हर्ब. ओके. हा पूजा. पूजा हा वाच बरं ते शब्द. वाच हे शब्द. slowly, हा हेल्प करा तिला, मदत करा. काय शब्द आहे पुढचा? क्विकली, न्यूटली, हा quickly. quickly, हा healthy, lucky, neatly, नीटली. कम्प्लीटली, कम्प्लीट. हा ओके. पहिला शब्द काय सांगा बरं मला? पहिला शब्द completely, स्लोली, स्लोली. स्लोली, आता हे ऍडव्हर्ब आपल्याला सेंटेन्स मध्ये वापरता येईल का एखाद्या? स्लोली हो, कसा? हा वापरा बरं. कोण वापरेल? स्लोली हा शब्द आपल्याला एका सेंटेन्स मध्ये टाकायचा आहे. इंग्लिश मध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर करायचा. रोशन इज स्लोली, रोशन इज रनिंग स्लोली. काय म्हणता येईल? slowly, रोशन इज रनिंग स्लोली. ओके ओके ओके. अजून एखादं वाक्य? अजून एखादं वाक्य येईल का सांगता? द टॉर्टॉइस रन्स स्लोली. टॉर्टॉइस रन्स स्लोली. अजून काय सांगता येईल? सांगा. स्लोली शब्दाचं वाक्य तयार करा. आय स्पीक स्लोली. बरोबर. आय स्पीक स्लोली. हा नेक्स्ट ऍडजेक्टिव्ह कोणतं आहे? सॉरी नेक्स्ट ऍडव्हर्ब. I am is writing slowly. आय एम रायटिंग स्लोली. बरोबर. आय एम रायटिंग स्लोली. दुसरं कोणतं आहे? quickly, हा क्विकली. भाग्यश्री कसं सांगते? क्विकली, क्विकलीचं सेंटेन्स तयार होईल का?
वरती जसे आपण स्लोलीचे केले तसेच क्विकलीचे तयार करता येतील. सोपं आहे. क्विकली म्हणजे काय? पटकन. क्विकली मीन्स पटकन. अर्थ हा, पटकन. क्विकली म्हणजे काय? पटकन. हा. कोण सांगेल? हे बघा. रोशन इज क्विकली रनिंग. हा, रोशन इज रनिंग क्विकली. रोशन इज रनिंग क्विकली. ओके. हा, I jump quickly. I jump quickly. पूजा माइक बंद कर. आय एम रायटिंग क्विकली. I am writing quickly. पूजा माइक बंद कर. पूजा माइक. I am reading quickly. I am reading. I am walking quickly. Very good. Very nice. I am walking quickly. अजून म्हणजे बघा, तुम्हाला जर वर्ब माहित असतील ना, क्रियापद, तर त्याच्यावरून तुम्ही झटपट तयार करू शकता. ठीक आहे, समजलंय? क्विकली. हा, पुढे थर्ड ऍडव्हर्ब कोणतं आहे? थर्ड Friendly. फ्रेंडली. फ्रेंडली म्हणजे Friendly. कसा? मैत्रीपूर्ण आहे की नाही? हा. My mother is very friendly. My father is, माय रोशन इज व्हेरी फ्रेंडली. हा, my friend Roshan is very friendly. हा, my class teacher is very friendly. ओके. हा, फ्रेंडली. पुढे Lovely. Lovely. लवली. हा, सांगा. लवली म्हणजे अगदी This flower is हा, येस भाग्यश्री, व्हेरी गुड. This flower is very lovely. हा, धिस फ्लावर इज व्हेरी लवली. आता लवली या शब्दाचे दोन अर्थ आहे बघा. लवली म्हणजे प्रेमळ पण होतं आणि लवली म्हणजे सुंदर अशा अर्थाने पण वापरला जातो. हा हा, धिस इज व्हेरी लवली फ्लावर असं पण म्हणू शकता तुम्ही. दिस इज रोज लवली. धिस रोज इज व्हेरी लवली म्हणजे हे गुलाब My अत्यंत mother- सुंदर. हा, My mother is very lovely. वाव, व्हेरी गुड. माय मदर इज व्हेरी लवली. माय फादर इज व्हेरी लवली असं पण म्हणू शकता तुम्ही. हा, नेक्स्ट ऍडवर्ब कोणतं आहे? Neatly. नेटली. नीटली म्हणजे कसा? नीटली म्हणजे नीट नेटका, स्वच्छ, नीट नेटका. हा, रोशन इज नेटली. रोशन इज लिव्हिंग नीटली. हा हा, अजून महेंद्र इज व्हेरी नीटली लिव्हिंग नीटली. महेंद्र इज Santosh is living. हा हा, बघा. फॉर एक्झाम्पल, योगिता इज रायटिंग नीटली. रायटिंग म्हणजे काय? लिहिते, आहे की नाही? योगिता इज रायटिंग नीटली म्हणजे योगिता अत्यंत सुरेख लिहिते, नीट नेटकं लिहिते. समजतंय का? नीटली. हा, ओके. नेक्स्ट सेंटेन्स, नेक्स्ट वर्ड ऍडवर्ब कम्प्लिटली. कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे, संपूर्ण, कम्प्लिटली. हा, Santosh is hallmark. हा, Santosh is hallmark
कम्प्लिटली. बघा वाक्यात तो अर्थपूर्ण पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न करा. चांगला प्रयत्न केलाय तू. फॉर एक्झाम्पल बघा, आय फील द वॉटर. आय फील द वॉटर इन द ग्लास कम्प्लिटली. आय फील द वॉटर इन द ग्लास कम्प्लिटली. म्हणजे मी ग्लास मध्ये पूर्ण भरून पाणी भरले त्याच्यामध्ये. कम्प्लिटली. कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे. ओके. अशा पद्धतीने हे सेंटेन्स मध्ये आपल्याला वापरता आले पाहिजेत. हे पण अपेक्षित आहे. आता तुम्ही काय करा बघा, आपण तर एका ऍडव्हर्बचे 2-2, 4-4, 5-5 वाक्य सांगितले आहे की नाही. हे ऍडव्हर्ब वहीमध्ये 5 वेळा लिहायचे. किती वेळा लिहायचे? 5 वेळा. आणि बघा, त्या प्रत्येक ऍडव्हर्बचं एक वाक्य तयार करायचं. किमान किती वाक्य तयार करायचं? कमीत कमी एक. आणि त्या ऍडव्हर्ब खाली अंडरलाईन करायची. ओके. हा लेसन व्यवस्थित रीड करा. डक अँड द कांगारू, त्याच्यामध्ये कुठं आले ऍडव्हर्ब त्याला अंडरलाईन करा. त्याच्यानंतर हे ऍडव्हर्ब 5 वेळा लिहा आणि या प्रत्येक ऍडव्हर्बचं किमान एक वाक्य तयार करा. ओके. नेक्स्ट मॅथ. बघा मागच्या काही तासिकांपासून मित्रांनो आपण व्यवहारिक गणिताचा अभ्यास करतोय. म्हणजे आपण बऱ्याच वेळा नफा तोटा ह्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. मग त्या समजून घेण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष व्यवहारात अडचण येऊ नये म्हणून हे व्यवहारिक गणित असतं. तर हे पण आपण चांगल्या पद्धतीने समजून घेणं अपेक्षित आहे. मग बँक आणि सरळ व्याज. बँक ही बघा, ह्या बँकेशी संबंध साधारणपणे आपल्या आई वडिलांचाच येतो. कारण कधीही बँकेत जाण्याची जर गरज पडली तर आपली आई किंवा वडील जातात, आहे की नाही. हो. इथं एक चित्र दिलेलं आहे तुम्हाला. बघा, या चित्राचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. ओके. आणि चित्राचं निरीक्षण करायचं म्हणजे फक्त माणसं बघायची नाहीयेत. तिथं बरेच काही बॅनर लागलेले आहेत, काही चित्र आहे, काही चिन्ह आहे. त्यांचं निरीक्षण करायचं नीट. आणि मग तुम्हाला काही रिकाम्या जागा दाखवल्यात, ह्या पूर्ण करायच्या. बरोबर आहे. वरील चित्र टिंब आहे. कशाचे आहे हे चित्र? बरं, अशा बँकेत तुमच्यापैकी कोणी गेलंय का? सर मी गेलोय. मी पण गेलोय. हो. नसेल जरी गेला तरी एखाद्या वेळेस आपल्या आई वडील यांच्या बरोबर बँकेत जा आणि तिथे चालणारे जे काही व्यवहार आहेत यांची थोडक्यात माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे बघा, बँकेत वेगवेगळे टेबल मांडलेले असतात, तिथे वेगवेगळे काउंटर असतात. बरोबर आहे की नाही. म्हणजे बँकेत जर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर ते भरण्यासाठी काही स्लिप असतात. पैसे जमा करायचे असतील तर त्याच्यासाठी स्वतंत्र स्लिप असते. बरोबर आहे. त्याचबरोबर पैसे काढण्यासाठीचं काउंटर वेगळं असतं, पैसे भरणा करण्याचं काउंटर वेगळं असतं. इतर आपली जी काही माहिती आहे ती बँकेत जर आपल्याला अपडेट करायची असेल तर त्याच्यासाठी वेगळं काउंटर असतं. असं प्रत्येक ठिकाणी सुटसुटीतपणा असतो त्या बँकेमध्ये. आणि मग तिथं जाऊन आपण तिथल्या व्यवहारांची माहिती मिळवणं अपेक्षित आहे. आता बघा, एक चित्र इथं बँकेचे आहे का बाजाराचे आहे? चित्र बँकेचे आहे. मला एक सांगा, बँक ही काय आहे? बँक ही एक
टिंब आहे. दुकान की संस्था? बँक ही एक संस्था आहे. हा बरोबर. संस्था. संस्था. बँक ही एक संस्था आहे. बरं, कोणकोणत्या बँका आहेत? बँकांची नाव माहिती आहे का रे तुम्हाला? देना बँक, देना बँक, महाराष्ट्र बँक, मर्चंट बँक, मर्चंट बँक, बँक ऑफ बँक, बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे ना? हा. पुढचा प्रश्न आहे बघा. बँक ही एक टिंब संस्था आहे. कशा प्रकारची संस्था आहे? शैक्षणिक का वित्तीय? वित्तीय. हा बघा, वित्तीय. आता वित्त या शब्दाचा अर्थ समजून घ्या. वित्त म्हणजे अर्थ किंवा पैसा. म्हणजे पैशाची देवाणघेवाण करणारी एक संस्था आहे ती. बरोबर आहे की नाही? का तुम्ही बँकेत गेल्यावरती लगेच तिथं मॅनेजर खडू फळा हातात घेऊन तुम्हाला शिकवायला सुरुवात करतो का? नाही. बरोबर आहे की नाही? हा, म्हणजे ती शैक्षणिक संस्था नसून कोणती संस्था आहे? वित्तीय. बघा, बँक ही संस्था टिंब यांच्याशी संबंधित आहे. पैसे, बँक ही संस्था पैसे याच्याशी संबंधित आहे. बरोबर सांगितलं. हा, पुढचा प्रश्न. आपले पैसे, आपल्याजवळ असणारे पैसे टिंब अधिक सुरक्षित राहू शकतात. आपले पैसे बँकेत अधिक सुरक्षित राहू शकतात. सुरक्षित ठेवू शकतो. बँकेत अधिक सुरक्षित राहू शकतात. हा, कुठे सुरक्षित राहू शकतात आपले पैसे? बँकेत. बऱ्याच जणांना वाटेल कशाला बँकेत जायचं, घरातच ठेवू आपण, आहे की नाही? हा सर, चोरी होऊन जाते. हा, चोरी होते. बरोबर. म्हणजे बँकेत ते अधिक सुरक्षित राहू शकतात. बँकेमध्ये वेगवेगळ्या सुविधा असतात बघा. लॉकर सुविधा असते, आहे की नाही? लॉकर म्हणजे काय? कॅमेरे असतात. हा, कॅमेरा असतो. सीसीटीव्ही कॅमेरे असतात. हा, त्याच्यामुळे तिथले व्यवहार अधिक चांगल्या प्रकारे राहतात. बघा पुढे बघा. खालीलपैकी कोणते कामे आपण बँकेत जाऊन करू शकतो? कोणकोणती कामं आहेत? साहित्य विकत घेऊ शकतो, पैसे सुरक्षित, खाते खोलणे, वीज बिल भरू पैसे शकतो. काढणे. बघा, तुम्हाला दिले इथं. अरे थांबा, घाई करू नका. खाली काही कामं दिलेत, त्याच्यापैकी कोणते ते लिहायचे तुम्हाला. हा, खाते खोलणे हे अगदी बरोबरच आहे तुझं योगिता. हा, खाते तर खोलतोच आपण, पण इथं दिलेल्या कामांपैकीच लिहायचे आहेत आपल्याला. हा, साहित्य विकत घेऊ शकतो. बँकेत जाऊन हे करू शकतो का आपण? नाही. बँकेत साहित्य विकत नाही भेटत. पुढे, नाही. पैसे सुरक्षित ठेवू शकतो. हो. वीज बिल भरू शकतो. हा, बऱ्याच ठिकाणी वीज बिल भरणा सुद्धा बँकेमध्ये असतो, तर हे पण काम करू शकतो आपण. हा, पुढे, साहित्य विकू शकतो. नाही. हा, कर्ज घेऊ शकतो. हो सर. बरोबर. आर्थिक व्यवहार करू शकतो. नाही. अरे हो ना बाळांनो. आर्थिक म्हणजे काय? आर्थिक म्हणजे काय? पैशाचे. आर्थिक व्यवहारच होतात ना ते. हा, एक प्रकारचा आर्थिक व्यवहारच असतो तो. आलं का लक्षात? हा, व्यवहार म्हणजे काय थोडक्यात रे? पैसे एखाद्याच्या अकाउंटवर पाठवणे. बरोबर आहे की नाही? हा एक आर्थिक व्यवहारच झाला. आर्थिक. हा, थोडं काय हो. समजा आपल्याकडे असलेली जी काही रक्कम आहे ती एखाद्याच्या अकाउंटवर भरायची आहे.
बरोबर आहे. तर मग तशी आपण स्लिप लिहितो आणि ते पैसे जमा करतो, डिपॉझिट करतो अकाउंटवर, म्हणजे आर्थिक व्यवहार करू शकतो आपण बँकेत. हा मग आता तुम्हाला हे जे काही प्रश्न आहेत यातले योग्य पर्याय इथं खाली ABCD आकडे टाकून बरोबर पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. तुला माहित असलेल्या काही बँकांची नावे लिही. आता त्या बँकांची नावे तुम्हाला आधीच सांगितले का नाही? कोणकोणत्या आहेत बँकांची नावं? बँक ऑफ देना बडोदा, बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, देना बँक, NDCC बँक, मर्चंट बँक, तुम्ही भरपूर नावं सांगितली. युनियन बँक, शाबास. हा अशा वेगवेगळ्या मुद्रा बँक. बँकांची नावे लिहायची आहेत. हा आता पुढचा प्रश्न आहे. बरं, तुमचे बँकेत खाते आहे का? तुझं बँकेत खातं आहे का? असल्यास खाता क्रमांक लिही. इथं बँकेचा खाते क्रमांक लिहायचा आहे का रे? कोणाकोणाचं बँकेत खातं आहे? सर्वांचंच आहे. आपण बँकेत खातं उघडलेलं सर आहे. माझं आयफोन बंद पडून गेलाय. नाही बंद नाही पडलेलं. ऐका, तुम्ही त्या बँकेच्या खात्यावर जाऊन 200-500 रुपये भरले तर ते बँक खातं पुन्हा चालू होतं. बँकेत जायचं, तुमचं आधार कार्ड घेऊन जर गेलं तर त्या ठिकाणी ते खातं अपडेट करून देतात. बंद होत नसतंय खातं. समजतंय का? हा आपण सर्वांची उघडलेले आहेत, याची काळजी तुम्ही नाही तर तुमच्या आई वडिलांना सांगा तुम्ही. 200, 500, 1000 रुपये त्यात जर डिपॉझिट केले आपण तर ते अकाउंट सतत सुरू होईल. कारण तुम्ही मोठे झाल्यावर तुम्हाला मोठेपणी ते अकाउंट पुन्हा लागणारच आहे ना. तर ते शक्यतो बंद पडून द्यायचं नाही. राष्ट्रीयकृत बँकेत अकाउंट खोललेलं आहे आपण. त्या अकाउंटला 200, 500, 1000 रुपये डिपॉझिट करा. तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं, ते अपडेट करायचं आणि मग बँकेत KYC केलं, तुमची एकदा ओळख पटली बँकेला की त्या ठिकाणी ते अकाउंट चालू होऊन जातं. बंद होत नसतं कधी. हा गैरसमज काढून टाकायचा. ओके, पुढचा प्रश्न बघा. काही खाली दिलेल्या रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचे आहेत. बँकेतील चालू खात्यातून एकदाच किती वेळा रक्कम काढता येते? 2 पैकी 1. चालू म्हणजे करंट अकाउंट. हा चालू खात्यातून किती वेळा रक्कम काढता येते? किती वेळा काढता येते का एकदाच काढता येते? किती वेळा? किती वेळा. पुढे, बँकेतील चालू खात्यातील रकमेवर व्याज मिळते की नाही? मिळते. व्याज मिळते. बचत खात्यावर व्यवहार करण्यासाठी खातेदारास कोणत्या सुविधा मिळतात? आपलं तुमचं जे काही अकाउंट आहे ते सेव्हिंग अकाउंट आहे, म्हणजे बचत खातं आहे. त्याच्यावर व्यवहार करण्यासाठी जो काही अकाउंट होल्डर म्हणजेच खातेदार आहे, म्हणजे ज्याचा अकाउंट आहे ती व्यक्ती, त्याला कोणकोणत्या सुविधा मिळतात? बँकेतून संदेश येतो बघा, SMS येतो ना SMS. तुमच्या पैसे डेबिट झाले किंवा क्रेडिट झाले, पैसे तुमचे वजा झाले किंवा तुम्हाला मिळाले. सर मोबाईलवर SMS येतो, ही सुविधा आहे एक. त्याच्यानंतर बघा लॉकर सुविधा, म्हणजे आपले पैसे आपण लॉक मध्ये ठेवू शकतो, ही पण सुविधा मिळू शकते. अजून बँक आपल्याला वार्षिक आपल्या काही रकमेवर व्याज देते. आपले जर पैसे बँकेत असतील तर त्या पैशावर आपल्याला 6-7% दराने वर्षासाठी जे काही असेल ते व्याज दिलं जातं बँकेकडून. काउंटर पैसे सर एक वर्गाला महिन्याला 2000 रुपये येतात बँकेत. हो, ते वेगळे बाळा. ते पैसे वेगळे. समजा तुमच्या घरी
वडील असतील, आई असतील, शेतकरी असतील, ते शेती करत असतील, हा, तर मग पंतप्रधानांकडून तसे जनधन जे काही योजना आहेत त्याचं अकाउंट वेगळं असतं. हा, जनधन अकाउंटचे पैसे लोकांना येतात. अशा वेगवेगळ्या सुविधा आहेत. आपल्या इथं फक्त बचत खात्याचं विचारलंय. हा, बचत खातेदारास कोणत्या सुविधा मिळतात? अधिक कालावधीसाठी ठेव ठेवल्यावर जास्त व्याज मिळण्यासाठी कोणत्या सोयी असतात? बघा, म्हणजे तुम्ही जर एखादी रक्कम आहे, ठराविक रक्कम, ती जर तुम्ही 5 वर्ष 10 वर्षासाठी जर बँकेत ठेवली, हा, त्याला कायम बचत म्हणतात, फिक्स डिपॉझिट. हा, फिक्स डिपॉझिट, कायम बचत. समजा 5,000, 10,000, 20,000 जर बँकेत ठेवले त्या खातेदाराच्या नावावर, तर ते जर 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी असे डिपॉझिट केले तर त्याच्यावरती दर वर्षाला व्याज मिळत असतं. मग ते पैसे जे आहेत ते आपल्याला जेवढ्या कालावधीसाठी आपण बँकेत ठेवू त्याच्या अगोदर ते पैसे काढता येत नाहीत. समजतंय? म्हणजे अशा प्रकारे इथं अधिक कालावधीसाठी जर ठेव ठेवल्यास त्यावर मिळणाऱ्या जास्त व्याजासाठी कोणकोणत्या सोयी असतात? तर व्याज मिळण्यासाठी त्याला वार्षिक व्याजदर ठरलेला असतो, त्या व्याजदराप्रमाणे ते पैसे मिळत असतात. ओके. हा, आता तुम्हाला या ठिकाणी बघा, बँक ही एक संस्था आहे. समजलं का? बँक ही एक संस्था आहे. हो. हा, हो. तेथे खाते उघडण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्र घेऊन जावे लागतात. मान्य आहे ना? हो. हा, आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार चालतात. ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी समजावून घ्या. गणिताचा हा जो काही स्वाध्याय आहे, आपल्याला गणिताचं बँक हे प्रकरण दिलेलं आहे. बघा, बघितलं का तुम्ही? हो. कितवं प्रकरण आहे? 14. 14. 53 पान नंबर. 53 नाही रे बाबा, 73 पान. 73 पान. बँक आणि व्याज त्याच्यावर आधारित या ठिकाणी बँकेतले वेगवेगळे खाते दिलेत. हा, याची माहिती या ठिकाणी तुम्ही समजावून घ्या. ठीक आहे, पुढच्या तासिकेला आपण बँकेचं सरळ व्याज वगैरे याची माहिती मिळवणार आहोत. हा, सरळ व्याज कसं काढायचं. सर, तुम्ही गणिताचं ते अभ्यास सांगितलं ते पण करायला ना? हो, काल सांगितलेलं हे आहे. आता ते दाखवलं होतं. हो.